नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 9वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 1. भौतिक साधनांमध्ये म्हणींचा समावेश होत नाही। ड पर्याय बरोबर आहे। दुसरे विधान, 19 जुलै 1969 रोजी देशातील प्रमुख 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले। ब पर्याय बरोबर आहे। तिसरे विधान, जीवन शिक्षण हे मासिक विद्या प्राधिकरण या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते। ब पर्याय बरोबर आहे। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व लिहा। 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न। पहिला जो गट आहे त्यातील चुकीची जोडी ही ड पर्यायाची आहे। चंद्रशेखर मंडलायो ही चुकीची जोडी आहे। दुसरा गट, दुसऱ्या गटातील अ पर्यायाची जोडी चुकीची आहे। कागजी दावत पोलादाचा कारखाना ही जोडी चुकीची आहे। तिसरा गट, तिसऱ्या गटातील क पर्यायाची जोडी चुकीची आहे। CSIR कृषी संशोधनाला चालना देणे ही जोडी चुकीची आहे। प्रश्न दुसरा अ, पुढे दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करा। त्यापैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत 4 गुणांसाठी, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 2 गुण मिळतील। पहिली सूचना आहे, पुढील तक्ता पूर्ण करा। पंचवार्षिक योजना, कालावधी इसवी सन मध्ये आणि उद्दिष्टे। पहिली योजना 1951 ते 1956 शेती सामाजिक विकास। दुसरी योजना 1956 ते 1961 औद्योगिकीकरण। तिसरी योजना 1961 ते 1966 विषमतेचे निर्मूलन। चौथी योजना 1969 ते 1974 शास्त्रीय संशोधन आरोग्य। आणि पाचवी योजना 1974 ते 1979 दारिद्र्य निर्मूलन आर्थिकदृष्ट्या देश स्वावलंबी बनवणे। दुसरी सूचना, रिकाम्या चौकटीत घटना किंवा सल लिहून पुढील कालरेषा पूर्ण करा। इसवी सन 1950 भारतीय नियोजन मंडळाची स्थापना। इसवी सन 1966 ताशकंद करार। 1984 ऑपरेशन ब्लू स्टार। 1991 भारताने जागतिकीकरणाचा स्वीकार केला आणि 1999 कारगिल येथे भारत पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले। आणि तिसरी सूचना आहे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। NCERT ने राबवलेले उपक्रम, अध्ययन अध्यापन तंत्रांचा विकास, शिक्षकांसाठी मार्गदर्शिका, कार्यपुस्तिका, अध्यापन प्रशिक्षण, प्रज्ञाशोध परीक्षा। ब प्रश्न आहे, टिपा लिहा। जागतिकीकरण आणि मिश्र अर्थव्यवस्था, कोठारी आयोग या तिघांपैकी कोणत्याही 2 टिपा लिहायच्या आहेत 4 गुणांसाठी। प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा। 3 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 4 गुणांसाठी। प्रश्न चौथा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। 3 पैकी कोणत्याही 2 विधानांचे सकारण स्पष्ट करायचे आहे 4 गुणांसाठी। एक आहे, आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्वाची असतात। दुसरा प्रश्न, मुंबईतील गिरणी कामगार संपावर गेले। तिसरा प्रश्न, भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला। प्रश्न 5वा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। 3 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। पहिला प्रश्न आहे, वृत्तपत्रांचे महत्त्व स्पष्ट करा। दुसरा प्रश्न आहे, खडू फळा ऑपरेशन ब्लॅकबोर्ड या योजनेत सुरुवातीस कोणत्या उपक्रमांचा समावेश होतो। आणि तिसरा प्रश्न आहे, भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती विविध उदाहरणांच्या साहाय्याने स्पष्ट करा। आता राज्यशास्त्र या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका। प्रश्न 6वा 2 गुणांसाठी आहे। दिलेल्या पर्यायातून योग्य पर्यायाची निवड करून पुढील विधाने पुन्हा लिहा। पहिले विधान, भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने अलिप्ततावाद ही बाब महत्वाची आहे।
त्याचा क पर्याय बरोबर आहे. दुसरे विधान, भारताचे राष्ट्रपती हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात. त्याचा ब पर्याय बरोबर आहे. प्रश्न 7वा, पुढील विधाने चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करा. 3 पैकी कोणत्याही 2 विधानांचे चुकी बरोबर सकारण स्पष्ट करायचे आहे 4 गुणांसाठी. 1. शीतयुद्धामुळे जगाचे एक ध्रुवीकरण झाले. 2. पंडित नेहरूंनी भारत चीन संबंध सुधारण्यास मोठे योगदान दिले. आणि तिसरा प्रश्न आहे, प्रत्येक राष्ट्र स्वतःसाठी भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते. पुढे आहे प्रश्न 8वा अ, पुढील संकल्पना स्पष्ट करा. 2 संकल्पना आहेत. एक आहे परस्परावलंबन आणि दुसरी संकल्पना आहे मानवी सुरक्षा. दोघांपैकी कोणतीही एक संकल्पना स्पष्ट करायची आहे. प्रश्न 8व्यातील ब प्रश्न आहे, दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करा. कोणतीही एक. 2 गुणांसाठी कोणतीही एक कृती पूर्ण करायची आहे, पण आपण सरावासाठी दोन्ही कृती अभ्यासणार आहोत. 1. परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक, देशाचे भौगोलिक स्थान, राजकीय व्यवस्था, अर्थव्यवस्था, प्रशासकीय घटक. आणि दुसरी कृती आहे, भारतातील निमलष्करी दले, सीमा सुरक्षा दल, तटरक्षक दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, जलद कृती दल. प्रश्न 9वा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 2 पैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे 2 गुणांसाठी. पहिला प्रश्न आहे, भारताचे परराष्ट्र धोरण कोणत्या मूल्यांवर आधारित आहे. आणि दुसरा प्रश्न आहे, सीमा सुरक्षा दलाची कार्य लिहा. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.